तर व्यावसायिक गॅस पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे आणि याचा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। सोबतच आता कंपन्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे। कंपन्यांमधील कॅन्टीनला मोठा फटका बसलेला आहे। जास्त इंधन लागणारे पदार्थ कॅन्टीनमधून आता गायब झालेले आहेत। जास्त इंधन ज्या पदार्थांना लागतंय ते पदार्थ कॅन्टीनमध्ये बनवले जात नाहीयेत। अन्न शिजवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची तयारी ही करण्यात आली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। अखाद्य देशात सुरू असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो थेट एलपीजी सिलेंडर गॅसवर झाला आहे आणि त्यामुळे काही हॉटेले बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तर आता औद्योगिक क्षेत्रातल्या मोठ्या कंपनी ज्या ठिकाणी कॅन्टीन चालू आहेत त्या ठिकाणी देखील या एलपीजी गॅसचा तुटवडा भासू लागलेला आहे आणि त्यामुळे दररोज ज्या ठिकाणी 2000 कामगार जे आहेत ते जेवण करत असतात अशाच कंपनीमध्ये आपण आहोत। महाराष्ट्रातली सर्वात मोठी कंपनी पोस्को जिची ओळख आहे अशा कंपनीमध्ये काय नेमकी कॅन्टीनची परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सर, सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा सर्वीकडेच भासतो, नेमकी आताची परिस्थिती काय आहे कॅन्टीनची? आमच्याकडे पहिले आम्हाला 7 ते 8 सिलेंडर्स लागायचे, पण आता आम्ही मेनू कमी केल्यामुळे म्हणजे जे बेकरी आयटम्स जे होते आता ते चालू केलेत आम्ही। आणि जे पहिला जो आमचा मेनू होता तो खूप मटन चिकन असा भरगतचा मेनू असायचा, पण आता आम्ही एम्प्लॉईशी व्यवस्थित आमचे रिलेशन्स चांगले असल्यामुळे एम्प्लॉई सुद्धा आम्हाला साथ देत आहेत आणि आम्ही त्याच्यामुळे मेनू कमी केला आहे। मेनू कमी केल्यामुळे आम्हाला पहिले जे 7 ते 8 सिलेंडर्स लागायचे ते आता आम्ही 2 वर आलेलो आहोत। रोज सरासरी एकंदरीत इथे 3000 कामगार जेवण करतात। आजही तेवढेच जेवण करतात, पण आम्ही मॅक्सिमम कामगारांना अपील केली आहे की जेवढ्या लोकांना घरून डब्बा आणणं शक्य आहे तेवढ्या लोकांनी अवश्य आणावा, कारण की दिवसाला आम्ही फक्त 2 ते 3 सिलेंडरवर आलो आहे आणि हीच परिस्थिती पुढे राहिली तर आम्हाला याचं अल्टरनेटिव्ह जे प्लॅन्स आहेत ते कुठेतरी ऍक्टिव्हेट करावं लागतील, पण ते थोडंसं कठीण जाईल ह्या सगळ्याच्यात मॅनेज करणं। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।